शिखर शिंगणापूरच्या अगदी नजदीक गुप्त महादेव मंदिर आहे। तालुका मान, जिल्हा सातारा। महादेवाचे भक्त भाविक ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने या शिखर शिंगणापूरचे दर्शन घेण्यासाठी सुद्धा येतात आणि गुप्तलिंगेश्वर महादेव च्या परिसरात दर्शनासाठी येतात। अतिशय प्राचीन असं हे स्थळ महादेव डोंगर रांगा परिसरात असून महाशिवरात्रीला तसेच श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात भक्त भाविक दर्शनासाठी येतात। आपण आता गुप्त लिंगेश्वर महादेव यांचं दर्शन घेण्यासाठी पायऱ्या उतरून जात आहोत। डोंगराच्या कपारीत हे महादेवाचं मंदिर आहे। विलोभनीय असं दृश्य आहे। मंदिराच्या अगदी नजदीक आपण आलेलो आहोत। फार प्राचीन असं हे महादेवाचं ठिकाण आहे। तर देवादिदेव महादेव यांचं येथील जे नाव आहे गुप्तलिंगेश्वर महादेव का पडलं, तर डोंगराच्या कपारीत हे वसलेले ठिकाण आहे, म्हणून या स्थळाला गुप्तलिंगेश्वर महादेव असं म्हटलं जातं। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्रीला श्रावण सोमवारी आणि श्रावण महिन्यात भक्त भाविक मनोभावे अभिषेक वगैरे इथे करतात। हे मंदिराचं प्रवेशद्वार। ₹5 फक्त ₹5 बेलदावना। बेलदावना ₹5 फक्त ₹5 बेलदावना। तिकडे पाहू शकता डोंगर रांगा आहेत, या महादेव डोंगर रांगा आहेत। बेलदावना ₹5 फक्त ₹5 देवाला आहे। अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण। साधू महंताच्या इथे समाध्या देखील आहेत।
आपण आता मुख्य गाभाऱ्यात जात आहोत. श्री महादेवाचे वाहन नंदीजी यांची प्रतिमा फार प्राचीन काळापासून हे मंदिर आहे. आता आपण थेट गाभाऱ्यात जात आहोत. हर 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 ओम नमः शिवाय. माता पार्वतीची प्रतिमा पण आहे इथे, असं इथे पुजारी महाराजांनी सांगितलेलं आहे. हे शेवटपासून आलेले आहेत कैलास पर्वतावर. बरं. पाठीमागे जटाखंडात तिथं बसली होती ध्यानस. तिथं पार्वतीनं हात लावला की तिथून उठली आणि तिथं बसली. तिथून पुढं जाते म्हणून पार्वतीने तिथं खड्ड आहे. तिथून 5 पिंडी, एक उलटा आणि खाली 4 असतात. आता पाणी नसल्यामुळे ते बघण्याचं बंद आहे. तेच मी म्हणलं. तिथून 5 पिंडी ज्याच्या बागेत असेल त्याला ते लागले जातात म्हणून त्याचं नाव गुप्तलिंग आहे. लिंगेश्वर महादेव आहे. आणि एक उलटी अशी 5 पिंडी असतात. या खाली ना आता पाणीच नाही त्याच्यात. त्यालाच गुप्तलिंग म्हणायचं. ह्यालाच सर ह्याला गुप्तलिंग, फरशी खाली असलेला, फरशीच्या खाली असलेला. पुस्तक उघडून बघायला शकता. पाणी असलं की ते हात घालून चापसायचं असतं. म्हणून त्याचं नाव गुप्तलिंग. 5 पिंडी असतात. ज्याच्या भाग्यात असेल त्याला एक उलटा लागला जाते. खाली 4, खालचे 4 ज्याच्या भाग्यात असेल त्याला ते लागले जातात. नीट ठेवा. हर हर ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम शिवाय नमस्तुभ्य. पुजारी महाराजांनी आताच सांगितल्याप्रमाणे येथे एकूण 5 महादेव लिंग स्वरूपात आहेत. माता पार्वती पण येथे विराजमान आहेत. आपण संपूर्ण स्थानाची माहिती घेतलेली आहे. येथे काशीकुंड आहे. हा धर्मध्वज. येथे रामकुंड, प्राचीन अशी आख्यायिका असते ती काशीकुंड आहे. आणि डोंगररांगामुळे आपल्याला महादेवाचं शिखर आणि कळस दिसलं नव्हतं, तरी भक्त भाविक लोकांनी या शिखराचं दर्शन घ्यायला काही हरकत नाही. मोठमोठी वडाची झाडे आहेत. असं हे निर्गम स्थान, निसर्गरम्य स्थान आहे.